नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं सण, संस्कृती आणि परंपरा या आपल्या यूट्यूब चॅनलवर। मंडळी, आता लवकरच पितृपक्ष हा सुरू होणार आहे आणि आपल्याला सर्वांना माहितीच आहे की भाद्रपद पौर्णिमेपासून पितृपक्ष हा सुरू होत असतो आणि यंदा 18 सप्टेंबर पासून पितृपक्षाला सुरुवात होणार आहे। आणि या काळात पिंडदान, ब्राह्मण भोजन, तर्पण, दान धर्म या विधींना सुरुवात होईल। पितृपक्षाचा पंधरवाडा हा 18 सप्टेंबर पासून ते 2 ऑक्टोबर पर्यंत असणार आहे। आता मुळात काही जणांना हा प्रश्न पडतो की पितृपक्ष म्हणजे काय, किंवा बऱ्याच जणांना याची माहिती नसते। श्राद्ध का करतात, ते कसं करावं आणि ते केल्याने काय होतं, का करायचे ते असते, त्याचप्रमाणे घरच्या घरी श्राद्ध कसे आपण करू शकतो आणि तर्पण म्हणजे काय, पिंडदान म्हणजे काय, असे बरेच प्रश्न बऱ्याच जणांना पडतात। आणि त्याबरोबरच कधी कधी आपण सर्व दान धर्म करतो, पितृपक्षात नैवेद्य दाखवतो, सर्व गोष्टी ज्या आहेत त्या आपण करतो, परंतु तरी सुद्धा आपल्याला त्याचं फळ जे आहे ते मिळत नाही। तर ते का मिळत नाही या सर्व विषयाची माहिती आपण आज या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत। त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल, अजून सुद्धा आपल्या सण, संस्कृती आणि परंपरा या यूट्यूब चॅनलला तुम्ही जर सबस्क्राईब केलं नसेल तर आत्ता लगेचच सबस्क्राईब करा, कारण आपल्या चॅनलवर आपल्या मराठी सणांची, संस्कृतीशी, परंपरेशी, प्रथांशी जोडलेली सर्व माहिती ही नेहमी येत असते। त्यामुळे नक्की सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ जर तुम्हाला पाहायला आवडत असतील तर एक लाईक आणि एक शेअर नक्की करा, कारण त्यामुळे आम्हाला अजून छान नवनवीन व्हिडिओ बनवण्याची, नवनवीन माहिती तुमच्यापर्यंत पोहोचवण्याची प्रेरणा मिळते। आणि व्हिडिओ तुम्हाला कसे वाटतात हे कमेंट करून नक्की सांगा। चला तर मग पाहूया पितृपक्ष म्हणजे काय, त्याची माहिती। आता पितृपक्ष म्हणजेच श्राद्ध, पितृपक्षालाच श्राद्ध असं सुद्धा म्हणतात, त्यालाच अपर पक्ष किंवा पितृपंधरवडा किंवा भाद्रपद वद्य पक्ष किंवा महालय असं सुद्धा आपण म्हणतो। तर आता आपल्याला हा प्रश्न पडू शकतो की हे जे महालय असतं किंवा पितृपक्ष पक्ष ज्याला आपण म्हणतो ते असतं किंवा श्राद्ध असतं, तर हे म्हणजे काय असतं आणि ते भाद्रपद महिन्यातच का आहे याचं आपण आता कारण जाणून घेऊ। तर आता सर्वात पहिल्यांदा श्राद्ध म्हणजेच ज्याला आपण पितृपक्ष म्हणून ओळखतो, हा एक 15 दिवसाचा समुदाय आहे आणि ज्या दरम्यान आपण आपल्या घरातील जे दिवंगत झालेले जे आपले पूर्वज असतात, आपल्या घरात कोणी वारलं असेल व्यक्ती घरातील, कुटुंबातील, त्यांना आपण त्या दिवशी श्रद्धांजली अर्पण करतो। आणि हा जो काळ असतो हा भाद्रपदाचा जो चंद्रदर्शन असतो, म्हणजेच भाद्रपदाची जी पौर्णिमा असते तेव्हापासून हा जो काळ आहे तो सुरू होतो आणि भाद्रपदची जी अमावस्या असते तेव्हा हा काळ जो आहे तो समाप्त होतो। तर आता याला आपण श्राद्ध म्हणतो आणि तेच पितृपक्ष म्हणून ओळखलं जातं, हे तर तुम्हाला आता कळालं। परंतु हे भाद्रपद महिन्यात काय येतं हे सुद्धा महत्त्वाचं आहे, ते सुद्धा आपण जाणून घेऊ। तर फार पूर्वी अश्विन महिन्यापासून नवीन वर्षाला सुरुवात होत असायची आणि भाद्रपद संपेपर्यंत वर्ष हे संपून पण जायचं आणि वर्षाच्या शेवटी सर्व पितरांच्या तृप्तीकरता एक महालय श्राद्ध जे असतं ते करण्याची चाल जी आहे ती सुरू झाली होती, उत्पन्न झाली होती। आणि स्वर्गात 6 महिन्यांचा दिवस व 6 महिन्यांची रात्र असा काळ असतो असं म्हटलं जातं आणि त्यालाच आपण दक्षिणायन व उत्तरायण असं म्हणतो। मग भाद्रपद महिन्यात आपण जे महालय श्राद्ध करतो ती दक्षिणायनात ते आपण करतो, दक्षिणायन आपण त्याला म्हणतो। आणि दक्षिणायन म्हणजेच काय, स्वर्गातील रात्र आणि पितृलोकातील दिवस। आणि असं म्हटलं जातं की स्वर्ग हा पृथ्वीच्या उत्तर बाजूचा आहे आणि पितृलोक हा दक्षिणेकडे आहे, म्हणून त्यावेळी दक्षिणेकडील पितृलोकात दिवस असतो आणि पितरांना उद्देशून कोणतंही कार्य जर आपल्याला करायचे असेल तर ते दक्षिणायन जो हा काळ असतो त्या काळातच केलं जातं।
म्हणून आत्ताचे जे सणवार असतात, आत्ताचे आपले गणपती बाप्पा जसं विराजमान झाले होते, त्यानंतर नवरात्र येईल, नवरात्रानंतर दसरा, दिवाळी तर येणारच. म्हणून पितृपक्षाचा हा जो काळ आहे त्याच्यासाठी त्याच्या दरम्यान त्यांच्यामध्ये हा राखीव ठेवलेला असतो. कारण की आपण जो हा आनंद साजरा करतो, या आनंदात आपल्याला आपल्या पितरांचे सुद्धा स्मरण राहावं, यासाठी हा पितृपक्षाचा काळ जो आहे तो दिलेला आहे आणि तोही आपण सेवाभावी वृत्तीने पार पाडला पाहिजे असं म्हटलं जातं. आता श्राद्ध आणि पितृपक्ष जे असतं यामध्ये विधी असतात, काही प्रथा असतात वेगवेगळ्या. आता काही ठिकाणी कसं असतं, काही जण ब्राह्मणांना घरी बोलवून पूर्ण विधिवत ते कार्य पार पाडतात, परंतु काही जण फक्त घरच्या घरीच पूजा करतात. तर याच्यामध्ये काय केलं जातं, तर्पण केले जातं. आता तर्पण म्हणजे काय, जे आपले पित्र असतात त्या पित्रांना तीळ, जव आणि फुलं, पाणी हे आपण अर्पण करतो, त्याला तर्पण म्हटलं जातं. त्यानंतर पिंडदान केलं जातं. पिंडदान म्हणजे काय असतं, एक विधी असतो ज्यामध्ये पूर्वजांना तांदूळ किंवा जवाचे पीठ असतं किंवा काळे तीळ असतात ना, त्याचे गोल गोल गोळे केले जातं, त्यालाच पिंड म्हणतो आपण, आणि ते अर्पण केलं जातं आणि त्यालाच पिंडदान म्हणतो आपण. त्यानंतर मी जसं की म्हटलं, ब्राह्मणांना घरी बोलून ब्राह्मणांना त्यांचा आदर सत्कार करायचं, त्यांना जेवू घालतो आपण. तसंच गरिबांना सुद्धा अन्नदान करणं शुभ मानलं जातं. आपण अनाथ व्यक्तींना सुद्धा अन्नदान करू शकतो त्या दिवशी, कारण असं म्हटलं जातं की अनाथ लोकांना जर आपण अन्नदान केलं तर ते अक्षय होतं. असं आपलं जे वराह पुराण आहे त्या वराह पुराणात सुद्धा लिहिलेलं आहे की अनाथ लोकांना जर आपण अन्नदान केलं तर ते अक्षय होतं. म्हणून तुम्ही गरिबांना, अनाथांना किंवा ब्राह्मणांना त्या दिवशी अन्नदान करू शकतात. बरेच जण त्या दिवशी उपवास सुद्धा करतात. अशा पद्धतीने घरी ब्राह्मणांना बोलवून किंवा मग घरच्या घरी वेगवेगळे, म्हणजे कसं असतं, हे श्राद्ध किंवा पितृपक्ष करायचं सुद्धा प्रत्येक गावानुसार, प्रत्येक भागानुसार हे करण्याची जी पद्धत असते ती वेगवेगळी असू शकते. मला ज्याबद्दल माहिती आहे, ज्याची माहिती मला मिळाली तेवढंच आणि ते सांगायचा तुम्हाला मी प्रयत्न करते. तर काही ठिकाणी काय केलं जातं की जे दिवंगत व्यक्ती असतात, आपले जे पूर्वज असतात, त्यांना जे पदार्थ आवडायचे ते आवडीने खायचे ते अन्न जे आहे ते बनवलं जातं, त्या दिवशी ते त्यांना खाऊ घातलं जातं. म्हणजेच त्यामुळे त्यांच्या आत्म्याला शांती मिळते आणि आपल्याला सुद्धा त्यांचे आशीर्वाद प्राप्त होतात असं म्हटलं जातं. त्यामुळे त्या दिवशी त्यांच्या आवडीचे पदार्थ बनवले जातात. खीर बनवली जाते, कढी बनवली जाते, किंवा मग आळूच्या वडे जे असतात ते बनवलं जातं, किंवा मग काही जणांना करंजी आवडतात, उकडीचे मोदकसुद्धा बऱ्याच जणांना आवडतात. तर ज्याची जशी आवड असेल त्याच्यानुसार ते बनवलं जातं. आणि जेव्हा आपण हे नैवेद्य वगैरे दाखवतो तेव्हा जल अर्पण करण्याची पद्धत असते, ती सुद्धा तुम्ही अतिशय योग्य पद्धतीने केली पाहिजे. आणि ही पूजा करताना ज्या व्यक्तीसाठी, ज्या पूर्वजांसाठी पूजा आपण करतो त्यांचा फोटो जो आपण घेतोय तर तो दक्षिण दिशेलाच आपण ठेवला पाहिजे. त्यानंतर तिथे तेलाचा जो दिवा आहे तो लावलेला चांगला असतो असं म्हणतात. त्यामुळे तुम्ही तो तिळाचं जर तेल असेल त्याचा दिवा आपण त्या दिवशी त्यांना लावावा. त्यानंतर जेव्हा आपण त्यांना पाणी देतो तर त्या पाण्यात आपण साखर आणि तीळ हे यांचं थोडंसं मिश्रण करून ते पाणी त्यांना अर्पण करावं असं सांगितलं जातं. आणि जर आपण ब्राह्मणांना आपल्या घरी बोलवत असू तर नेहमी लक्षात ठेवायचं की ते विषम संख्या असावी. जेव्हा आपण ब्राह्मणांना आपल्या घरी बोलवतो तेव्हा ते विषम संख्येतच आपण बोलवावे. आणि हे जे श्राद्ध आहे ते करताना वेळसुद्धा पाळली गेली पाहिजे. एक त्याचा काळ असतो, म्हणजेच दुपारी 12 ते 12:30च्या दरम्यान हे जे काही श्राद्ध आहे ते झालं पाहिजे असं सुद्धा म्हटलं जातं. आणि कारण हे कसं असतं, बऱ्याच जणांना असं वाटतं की आम्ही सगळं करतो परंतु तरी आम्हाला हे फळ का मिळत नाही. तर आपल्याकडनं काही चुका होत असतात, काही चूक आपल्याकडनं होत असते, तर ते आपल्याकडनं नाही झाल्या पाहिजे यासाठी सुद्धा काही उपाय दिलेले असतात. कळत न कळत कधी कधी होते चूक, तर ते सुद्धा आपल्याला माहिती पाहिजे.
तर अशाच काही गोष्टी त्या तुम्ही लक्षात ठेवल्या पाहिजे. आणि कुठलंही कार्य असो किंवा आता हे पितृपक्षातलं श्राद्ध असो ते तुम्ही अतिशय शांत राहून करावं किंवा रागवू नये. त्या दिवशी मनामध्ये श्रद्धा ठेवावी, विश्वास ठेवावा, तर हे जे कार्य आहे ते व्यवस्थित होतं. कुठलंही कार्य व्यवस्थित होतं आणि आपल्याला त्याचं योग्य फळ मिळतं. आणि अनाथांना दान केलेलं तर चांगलंच असतं, त्याचं जे दान आहे ते अक्षय होतं. तर आता पितरांना प्रिय असलेल्या गोष्टी कोणत्या? आता सगळ्यात जास्त म्हणजे प्रिय असलेली दिशा म्हणजे दक्षिण दिशा. तर आपण ही जी काही पूजा करतोय, जे काही गोष्टी करतोय ते दक्षिण दिशेलाच करायच्या. त्यानंतर काळे तीळ हे सुद्धा प्रिय म्हटलं जातं. त्यानंतर वेळ 12 ते 12:30च्या आसपासच आपण ती जी गोष्ट आहे ती केली पाहिजे. जानवे प्रिय असतात. त्यानंतर पांढरी फुले जी असतात ती सुद्धा प्रिय असतात. चांदी प्रिय असते असं सुद्धा म्हटलं जातं. तर तुमच्या इच्छेनुसार, तुमच्या परिस्थितीनुसार तुम्हाला जे काही शक्य असेल ते तुम्ही करू शकता. तर बऱ्याच वेळा श्राद्धाचे जे दान आहे ते जर आपण योग्य ठिकाणी व योग्य व्यक्तीसाठी न केलं, योग्य वेळेला न केलं, तर पारंपरिक पद्धत जी असते ती आपण जर पाळली नाही, योग्य दिशा आपण पाळली नाही, तर ते श्राद्धाचं जे फळ आहे ते आपल्याला मिळत नाही. आणि जे श्राद्ध आपण श्रद्धेने केलं नाही त्यावर दृष्ट प्राण्यांची नजर पडली तर ते फळ जे आहे ते असुर किंवा ते दृष्ट प्राणी जे आहेत ते ग्रहण करतात असं म्हटलं जातं. याच प्रकारच्या श्राद्धाचा अधिकार वामनाने बळीराजाला बनवलं होतं. तसेच राम जेव्हा सीतेसह रावणाचा संहार करून परत आले त्यावेळी सीतेने सांगितले की त्रिजटा आपली भक्ती करते. तेव्हा रामाने त्या राक्षसिनीला वर दिला होता की ज्या श्राद्ध करणाऱ्या व्यक्तींच्या घरात चांगली सामग्री, योग्य विद्या व पात्र नाही, सर्व योग्य असतानाही श्राद्ध करत नसेल व जो दक्षिणा देत नाही, त्याचे फळ मी तुला देतो. त्याचप्रमाणे शंकरांनी सुद्धा वासुकी नागाच्या भक्तीवर प्रसन्न होऊन त्याला वर दिला होता की नागराज ज्याप्रमाणे माणसाने श्राद्ध करण्यापूर्वी देवाचे नाव घेतले नाही, योग्य दक्षिणा त्याने दिली नाही, देव ब्राह्मणांच्या साक्षीने उच्चारलेल्या गोष्टी त्याने जर पाळल्या नाही, तर श्राद्धविधी जो त्याने केला असेल अशा श्राद्ध व यज्ञाचे फळ मी तुला देतो असं शंकरांनी सुद्धा वासुकी नागाला सांगितलं होतं असं म्हणतात. आणि म्हणून ब्राह्मणाला काही दिले जात असेल तर त्यावेळी कोणाला मनाई आपण केली नाही पाहिजे, कारण की आपण जर दान देणाऱ्याला थांबवत असू तर आपल्याला गुरुहत्येचं जे पाप आहे ते लागतं असं म्हटलं जातं. आणि अशा व्यक्तींकडून दिलेला जो पदार्थ असतो तो देव, अग्नी किंवा पित्र हे आपलं कोणीही ग्रहण करत नाही. त्यामुळे लक्षात ठेवायचं की आपल्याकडनं कुठली चूक नको व्हायला. आपण जे काही कार्य करू ते अतिशय श्रद्धेने, विश्वासाने, मनात कुठलाही राग न ठेवता किंवा करायचं म्हणून करायचं नाही, तर शांत राहून व्यवस्थित ते कार्य, जसं आपण बाकीचे सण जे आहेत दिवाळी, दसरा, गणपती, नवरात्र हे जसं आनंदाने, उत्साहात, जल्लोषात आपण करतो त्याचप्रमाणे आपण हे सुद्धा व्यवस्थित केलं पाहिजे. आपल्याला त्यामुळे आपल्या पूर्वजांचे आशीर्वाद प्राप्त होतात, त्यांच्या आत्म्याला सुद्धा शांती मिळते आपण जर सगळ्या गोष्टी व्यवस्थित केल्या तर. त्यामुळे आपलं सुद्धा कल्याण होतं. आपले जे राहिलेले कार्य असतात ते रखडलेले असतात ते सुद्धा पूर्ण होतात, कारण पितरांचा आपल्यावर, आपल्या घरावर आशीर्वाद असणं खूप जास्त महत्त्वाचं असतं. आणि असे जेव्हा काही कालावधी येतात तेव्हा त्यावेळी तुम्ही त्यांना तृप्त केलं पाहिजे. व्यवस्थित जी काही पूजा असते ती व्यवस्थित केली पाहिजे आणि त्यांच्या आत्म्याला जी काही आहे ती शांती मिळाली पाहिजे. तेव्हाच आपल्याला आणि आपल्या कुटुंबाला आशीर्वाद प्राप्त होतात. तर मंडळी, मी आशा करते की पितृपक्षाबद्दलची संपूर्ण माहिती ही तुम्हाला आता कळली असेल. श्राद्ध म्हणजे काय, ते घरी का करतात, कसं करतात, या गोष्टी तुम्हाला कळल्या असतील. आणि हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल, ही माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिलात त्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद. पुन्हा भेटू अशाच नवीन छानशा माहितीसोबत. तोपर्यंत तुमची काळजी घ्या आणि सर्वांना जय महाराष्ट्र.